चला आज मी रावस मच्छी बनवून दाखवणार आहे तुम्हाला एकदम छानपैकी। बघू शकता तुम्ही एकदम छान झालेली। आता आपल्याला रावस मच्छी घ्यायची मी इथं। आता आपल्याला त्याला मॅरिनेट करण्यासाठी हळद आणि मीठ लावून घ्यायचं व्यवस्थित। एक एक पीसला असं चोळून लावायचं आहे आपल्याला व्यवस्थित। बघू शकता आता एका साईडला आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर आपल्याला कांदा घ्यायचे, 2 उभे कट केलेले मसाला करून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये कांदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काड्या घ्यायच्या आहे कोथिंबीरच्या, अद्रकचं तुकडं, लसूण। आता आपल्याला कांदा भाजण्यासाठी तवा ठेवलेला आहे मी इथं। कांदा टाकायचा आहे, धने टाकायचे आहे। कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक चांगला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कोथिंबीर पण भाजून घ्यायची। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे। जेव्हा भाजून घेतलेलं तर एक टमाटर टाकायचं आहे, चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून। बघू शकता आता आपल्याला तव्यामध्ये तेल टाकायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मच्छी चांगली आपल्याला फ्राय करून घ्यायची तेलातच। बघू शकता आता आपल्याला पलटून घ्यायची। आता आपली मच्छी फ्राय झालेली। आता आपल्याला कढईत तेल टाकायचं आहे, तेजपत्ता टाकायचा आहे आणि जे वाटण केलेलं ते घालायचं आहे आपल्याला। आणि व्यवस्थित 5 मिनिटासाठी तेल सुटसलं का आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे वाटण ते मसाला। तर त्याच्यात टाकायचं आहे लाल तिखट, धनिया पावडर आणि हळद आणि गरम मसाला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला तेल सुटसलं परत चांगलं मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। मसाल्याचं पाणी पण टाकायचं आहे। बघू शकता आपलं चांगला मसाला भाजलेला आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे रस्सा भाजी करण्यासाठी। बघू शकता चांगली उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये मच्छीचे पीस टाकून घ्यायचे, एक एक करून सनी पीस टाकून घेतले की आपल्याला जरा 5 मिनिटासाठी तसंच झाकण ठेवायचं आहे, तशीच होऊ द्यायची। मिक्स करून घ्यायचं आहे आता पीस टाकल्यावर या पद्धतीनं। तर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घालणं झालं की परत घालायचं आहे मीठ, 2 चम्मच घातलेलं आहे मी। तर मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यावर आणि उकळी येऊ द्यायची चांगली। तर कोथिंबीर घालायची भरपूर सारी। कोथिंबीर घालणं झाली की आपल्याला 5 मिनिटासाठी परत झाकण लावून ठेवायचं आहे। बघू शकता आपली भाजी तर तयार आहे। तुम्हाला आजची रस्सा भाजी कशी वाटली मच्छीची तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। धन्यवाद, बाय बाय।